नमस्कार, माझे नाव संत दत्तात्रय वारे. सुराज्याचे स्वराज्यात रूपांतर करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत मी संत दत्तात्रय वारे बीडी काळे महाविद्यालय घोडेगाव या महाविद्यालयाची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडते. शासकीय शिष्यवृत्ती योजना व त्यांची अंमलबजावणी. मित्रमैत्रिणींनो, आपल्या लहानपणापासून ते आपण मोठे होईपर्यंत शिक्षण घेत असतो. ते शिक्षण घेताना आपल्याला अनेक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ होतो. मग काय शिष्यवृत्ती योजना या कागदांच्या म्हणजे आपल्या डॉक्युमेंट्सद्वारे मिळतात, तर काही शिष्यवृत्ती योजना ह्या आपल्याला परीक्षा देऊन घ्याव्या लागतात. जसं सांगायचं झालं तर 3री 4थीला असणारी मंथनची परीक्षा किंवा 5वी 6वीला असणारी स्कॉलरशिपची परीक्षा, 8वीला देखील परीक्षा असते. त्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण म्हणजे चांगल्या गुणांनी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ठराविक कालावधीपर्यंत ते पैसे भेटतात. त्या पैशांनी ते त्यांचं पुढील शिक्षण पूर्ण करू शकतात. अनेक अशा शिष्यवृत्ती योजना आहेत अजूनही ज्या कागदपत्रांच्या पडताळणीवरून आपल्याला भेटतात. जसं सांगायचं झालं तर राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले यांची शिष्यवृत्ती योजना किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर काढलेली शिष्यवृत्ती योजना किंवा अजूनही सांगायचं झालं तर महाडीपीटीचा फॉर्म, ज्यामुळे आपली अर्धी फी शासन माफ करतं. हा शक्यतो मोठ्या कॉलेजला म्हणजे महाविद्यालयाला गेल्यावरती असतो. आणि इंजिनिअरिंग घ्या, कोणत्याही शिक्षणामध्ये आपण कोणत्याही क्षेत्रात गेलो की आपल्याला शिष्यवृत्ती योजनांचा अनेक मोठा लाभ होतो. अनेक विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनांमुळेच पुढे जाऊन अगदी मोठ्या मोठ्या पदांवरती बसलेले आहेत. तसं सांगायला गेलं तर अनेक शिष्यवृत्ती योजनांमुळे गरीब विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना खूप मोठी मदत होते. शिष्यवृत्ती योजनांबरोबरच शासन आपल्याला अनेक विविध लाभ देतात. जसं वयस्कर आजी आजोबांना एसटी मध्ये फ्री प्रवास असेल, आता काढलेली लाडकी बहीण योजना असेल, किंवा आता महिलांना अर्धी तिकीट म्हणजे एसटीची अर्धी तिकीट असेल, असे काही सर्व. किंवा आपल्याला आपल्या देशातून परदेशात जाण्यासाठी देखील शासनाने काही योजना राबवलेल्या आहेत. ती परीक्षा दिल्यानंतर ना आपल्याला आपल्या देशातून दुसऱ्या देशामध्ये शिक्षणासाठी जाता येतं व वेगवेगळ्या संधी उपलब्ध केलेल्या आहेत. आपल्यासाठी शासनाने खूप मोठे मोठे प्लॅटफॉर्म उभे करून दिलेले आहेत. त्याचमध्ये सगळ्यात भक्कम व सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म म्हणजे शिष्यवृत्ती योजनांचा प्लॅटफॉर्म. हेही खरं आहे की शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांमुळे अनेक विद्यार्थ्यांची आयुष्य सावरले गेलेले आहे असं म्हणायला हरकत नाही. एक परीने सांगायचं झालं तर अनेक विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत, हेही खरं आहे. शिष्यवृत्ती योजना ही विद्यार्थ्यांना मिळते म्हणजे जे शिक्षण घेतात, ज्यांना शिकण्यासाठी पैसे नसतात त्यांच्याजवळ किंवा त्यांच्या घरची परिस्थिती अगदी गरिबीची हालाखीची असते. पण जे विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत त्यांचं कसं होणार? सांगायचं झालं तर वीटभट्टीवर काम करणारे जे कामगार असतात त्यांची मुले, मुळात त्यांचे आई वडील शिकलेले नसतात. म्हणजे वीटभट्टीवर काम करणारी लोक शिकलेली नसतात, त्यांना शिक्षणाचं महत्व माहीत नसतं. त्यातल्या त्यात पैशांचा तुटवडा, ते सर्व या शिष्यवृत्ती योजनांपासून वंचित राहतात का तर त्यांची मुले शिक्षण घेत नाहीत म्हणून. जर महाराष्ट्र शासनाने अशा काही कॉलेजमध्ये योजना राबवल्या, असा काही त्यांना टास्क दिला किंवा उपक्रम दिला की तुमचे ग्रुप पाडा, अशा ठिकाणी जा की जिथे शिक्षणाचा काहीच प्रभाव नाही, जिथे लोकांना शिक्षणाचं महत्व माहीत नाही, जिथे लोकांकडे स्वतःची मुले शिक्षण म्हणजे स्वतःच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पैसे नाहीत, तिथं तुम्ही जाऊन त्यांना शिक्षणाचं महत्व सांगा, त्या मुलांना शिक्षणाकडे ओढून आणा, त्यांना शिक्षणाचा मार्ग दाखवा, जेणेकरून आपला देशही उज्ज्वल भविष्याकडे जाईल आणि त्यांचंही भविष्य उज्ज्वल होईल, हे नक्कीच आहे. तसं पाहायला गेलं तर काय काय शिष्यवृत्ती योजना मी सांगितलं की कागदपत्रांच्या पडताळणीवर असतात. मग त्यामध्ये वेगवेगळ्या कास्टसाठी वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना राबवलेल्या असतात. मागासवर्गीयांसाठी असेल म्हणजे एसटी कास्ट, एनसी, एनटी कास्टवाले असतील, त्याच्यामध्ये हिंदू ठाकर, कातकरी किंवा मुस्लिम धर्माचे असतील, बौद्ध धर्माचे असतील, जैन धर्मांचे असतील, मराठी असतील, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवलेल्या गेल्या आहेत शिष्यवृत्तीच्या. आता एसटी कास्टवाल्यांसाठी सांगायचं झालं तर 50 वर्ष आधीचा पुरावा त्यांना द्यावा लागतो म्हणजे कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी. त्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये तो पुरावा देण्यासाठी खूप सारे डॉक्युमेंट गोळा करावे लागतात. म्हणजे 50 वर्ष आधीचा पुरावा, त्या जो कोणी व्यक्ती 50 वर्ष आधीचा असेल त्यांच्या
पिढीमध्ये त्या व्यक्तीचा एकतर मृत्यू दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला. शक्यतो सांगायचं झालं तर शिष्यवृत्ती योजनांचे फॉर्म भरताना सगळ्यात मोठा होणारा म्हणजे त्रास तो म्हणजे कागदपत्रांचा. कारण इतका जुना 50 वर्ष आधीचा पुरावा मिळवण्यासाठी खूप सारे कष्ट घ्यावे लागतात. त्यांचे मृत्यू दाखल्याचे तहसील कचेरीमध्ये असे तुकडे तुकडे झालेले आहेत. मग ते जोडा, त्याचे झेरॉक्स काढा, मग ते द्या, बरं ओरिजिनल पण नाही भेटत. या सगळ्यांमुळे काही विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनांपासून दुरावले जातात. मग ते शिक्षणाचा मार्ग सोडून कामाच्या मार्गाला लागतात. असंही होतं खूपदा. तसं पाहायला गेलं तर शिष्यवृत्ती योजनांमुळे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या स्तरावर बसलेले आहेत असंही मी सांगितलं. खरंच शासनाचा खूप मोठा हातभार आहे तो. मी शासनाला एवढीच विनंती करेल की तो फॉर्म भरताना थोडीशी मुदत, थोडीशी वाढ द्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे कागदपत्रांमध्ये थोडीशी का होईना चढ उतार द्यावा. म्हणजे त्यांनी काय होईल, ज्या विद्यार्थ्यांकडे कागदपत्रांची कमतरता आहे त्यांमध्ये त्यांना ते काढायला सोपं जाईल असं मला वाटतं. तसं पाहायला गेलं तर आपल्या देशामध्ये शिष्यवृत्ती योजना ह्या खूप साऱ्या आहेत, त्या राबवल्याही जातात, त्यांचा उपयोगही चांगल्या प्रकारे होतो. यासाठी मी खरंच शासनाची खूप आभारी आहे की जे विद्यार्थी पैशांमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत तेही आज उच्चतल्या उच्च विद्यालयामध्ये म्हणा, महाविद्यालयामध्ये म्हणा, शाळांमध्ये म्हणा किंवा अन्य वेगळ्याही शिक्षण घेणाऱ्या सुविधांमध्ये बसलेले आहेत, शिक्षण घेत आहेत व उज्ज्वल भविष्याचा मार्ग बघत आहेत. ह्या सर्वाचं श्रेय फक्त आणि फक्त शासनाला जातं, कारण त्यांनी इतक्या छान शिष्यवृत्ती योजना आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणल्या. मी खरंच खूप मनाने आभार मानते त्यांचे. तेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्याकडून बोलताना काही भाषणामध्ये चुका झाल्या असतील तर मला माफ करा. धन्यवाद.